आठवड्याच्या पहिल्याच कामाच्या दिवशी मुंबईमध्ये प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागतो। मी सध्या मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे आणि या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय। सायन दादरकडे जाणारा हा सगळा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी झालेली आहे। वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू असल्याची माहिती मिळते। जे रस्ते सर्व्हिस रोड आहेत त्यावर सुद्धा ट्रॅफिक जॅम झाल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळते। मागच्या अर्ध्या तासापासून अशाच पद्धतीचं जे वातावरण आहे, जी स्थिती आहे ती बनून राहिलेली आहे आणि कुठेही ट्रॅफिक हवालदार हे ट्रॅफिकचं नियोजन करताना पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे वाहन चालकांची मोठी दुविधा या ठिकाणी होताना स्पष्टपणे पाहायला मिळते। घाटकोपर पासून बँड्रा चुनाभट्टी फ्लायओव्हर पर्यंत ही ट्रॅफिक जॅम असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे ही ट्रॅफिक जॅम कधीपर्यंत सुरळीत होईल हा सुद्धा आताच्या घडीचा मोठा प्रश्न आहे। त्यानंतर सायनच्या पुढे भायखळा आणि जे या ठिकाणी सुद्धा ट्रॅफिक जॅम असल्याची माहिती मिळते। त्यामुळे मुंबईकरांना आता ट्रॅफिकमधून दिलासा कसा मिळणार आहे आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। रोज अशाच पद्धतीनं ट्रॅफिक जाम होऊन जातं, पॅक होऊन जातं। हजारो कोटींचं जे पेट्रोल आहे ते सुद्धा वाया जात आहे आणि त्याचाच परिणाम थेट वायू प्रदूषणावर होतोय आणि हे सगळं एक दुष्ट चक्र आहे आणि या चक्रातून मुंबईकरांची नेमकी सुटका कधी होणार हा सुद्धा आताच्या घडीचा मोठा प्रश्न आपण पाहतोय की वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत आणि ट्रॅफिक आता स्लो मुव्हिंग झालेलं आहे। यातून मुंबईकरांना दिलासा कसा मिळेल आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।